कोणी नाही, नसे दास कोणी नसे राव स्वामी, जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी, तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला, तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला, तयाच्या सवेगा जाऊ शौर्य आम्ही, तुझी साक्षात शिवाजीचा चंद्र जसा हरिंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हरिंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पारणा पारणा बाळ शिवाजीचा, झुलवा पारणा पारणा बाळ शिवाजीचा. झुलवा पारणा पारणा बाळ शिवाजीचा, झुलवा पारणा पारणा बाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा जो जो रे, जो जो रे बाळा जो जो रे, जाग रे बाळा जाग रे, ढोल नगारे भूत द्यात चौघडे, शिवनेरीच्या सदरीवर भगवा झेंडा फडफडे, घराघराचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे, मराठे खडे. आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा, झुलवा पारणा पारणा बाळ शिवाजीचा. आपण खूप छान कार्यक्रम केलेले. आम्ही 3 वर्ष झाले आपल्याच कलागुणांसाठी आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. ते दरवर्षी आम्ही शिवजयंती असू दे, शिवजयंती दिवशी शिवगीताचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, भीमजयंती दिवशी भीमनिकेतनाचा कार्यक्रम ठेवला आहे. असे मराठा सेवा संघाचा उपक्रम आम्ही दरवर्षी गेल्या वर्षी राबवलेला आहे. यावर्षी सुद्धा आपल्याच जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा वाद्यवृंद हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. यामध्ये आपण छान प्रकारे आपल्याला शिवगीताचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच या ठिकाणी आपण बुके न देता बुक देतो आहे. प्रत्येक जे उपस्थित आहेत सर्वांना आम्ही एक पुस्तक भेट देणार आहे. आमचं मराठा सेवा संघाचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे. आम्ही सर्व कर्मचाऱ्याच्या मदतीने सहकार्याने गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. ह्या वर्षी सुद्धा आम्ही राबवणार आहे. आणि आपण जो परवा प्रशिक्षण घेतलं त्यामध्ये सुद्धा आम्हाला कधी बोलता येत नव्हतं मॅडम, पण त्या प्रशिक्षणामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आता आम्ही बोलू शकलो आहे. त्या प्रशिक्षणाचे डायरेक्टर एवढे छान होते, त्यांच्या ह्याच्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती झालेलं आहे की आपण मी थोडं बोललं पाहिजे, आपण मी चांगलं काम केलं पाहिजे. आमचे प्रत्येक कर्मचारी या जिल्हा परिषद मध्ये खूप छान प्रकारे काम करतात. या जिल्हा परिषद नाव लौकिक करण्यासाठी चांगल्या प्रमाणे काम करतात. तसंच या आमच्या सर्व
कर्मचाऱ्यांना हे असं आनंदाचे क्षण असतील, जयंती असेल, उत्सव असेल, काय पुण्यतिथी उत्सव असेल, जे प्रकार क्रीडा स्पर्धा आहेत ह्यात आम्ही सर्व हिराणीने भाग घेणार आहे आणि काम पण करणार आहे. आणि मी ग्वाही देतो की आपला शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकारी अधिकारी आवळे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. कर्मचारी, पत्रकार वर्ग सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण शिवजयंती साजरी करतोय. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, महाराष्ट्राचेच नाही तर मला वाटतं पूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले आपले शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि अशा वेळेस जेव्हा स्वराज्य म्हणजे काय हेच मला वाटते त्या काळात माहिती नव्हतं, तर समर्थ रामदासांनी खूप सुंदर अशी त्यांच्यावरती रचना केली होती, ती वाचून दाखवते. त्याच्यातनी सर्वच काही आलं असं मला वाटतं. निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराची या शाशी उदंड घडती जयाशी, तयाचे गुण महत्वासी तुलना पाहिजे. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करता. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजा. तर मला वाटते की आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिवरायांचे सगळे धडे वाचतो, त्यांचं पूर्ण आयुष्य आपण आपल्या डोळ्याखालून बघतो, आचरण करतो, वाचतो. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी जाणता राजा शिवगर्जना आपण बघितली, बरोबर आहे ना. म्हणजे इतक्या म्हणजे 500-600 वर्ष ज्यांच्या आयुष्यावरती नाटकं व्हावी, पुस्तकं लिहिली जावी, त्यांचा आदर्श असं कृत्य पण त्यांनी केलं. म्हणजे आपलं एखादं गोष्ट जरी घडून जायची म्हटलं तरी होते का, शक्य आहे का आपल्याला, नाही आहे. तर मग इतकं पुण्य त्यांनी कमवलं, इतकं काम त्यांनी केलं. एवढं सगळं करताना पण जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक व्हायचा होता तेव्हा महाराज म्हणाले की मला ह्याची गरज नाही, मला नको, कारण की शेवटी हे स्वराज्य स्थापन करावं ही तर श्रीची इच्छा असं ते म्हणायचे. तर अशा वेळेस फक्त आणि फक्त स्वराज्याचा मान उंच व्हावा, मोठा व्हावा, त्याला कुठेतरी एक स्थगिती यावी म्हणून त्यांनी शिवराज्याभिषेक केला. त्याला म्हणतात विचारांची ठोरवी. म्हणजे स्वतःच्या ग्लोरिफिकेशनसाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी त्यांनी कधीच ते वागले नाही. त्यांचं पूर्ण जीवनच तसं होतं. मला वाटतं, मी आता मगाशीच म्हटलं की त्यांच्या नखाच्या पायाची धूळ पण आहे आपण नाही आहोत, आणि ते खरं आहे. आपण जर विचार केला तर आपण कुठेच नाही आहोत. म्हणून मी म्हणते की थोडं का होईना आपल्यातले ते आचरण आणावं. आज महाराष्ट्राची दुर्दशा होणार नाही याचं सगळ्यात मोठं जबाबदारी आपल्यावर आहे, सगळ्यात मोठं कर्तव्य आपलं आहे. आणि ते आपल्याला जगून दाखवायचं आपल्या आचरणाने, विचाराने, कर्तृत्वाने. आणि ते जर केलं तरच त्या थोर व्यक्तीला, त्या थोर दैवताला नमन असेल. तेच करावं हीच मला वाटते मी सगळ्यांना प्रार्थना करते. धन्यवाद.
मॅडमचंही या ठिकाणी आम्ही धन्यवाद मानतोय. मॅडम आजारी असताना सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी भेट देत आहे खरोखरच. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे नक्षत्र यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होणार आहे. यानंतर स्वानंद परिवार आपल्या समोर पुढच्या गीताचं सादरीकरण. कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर हे हिंदू नरसिंहा हे घराच्या बाहेर यायला लोक घाबरायचे. मोगलतोय अशा प्रकारे वातावरण म्हणजे सगळं पोलीस संरक्षण वगैरे असून सुद्धा आपण थोडस असुरक्षित राहतो. आपण गीत यायचं की शिवरामी सरदार आम्हाला काय कोणाची भीती. आणि हे आपण या गीतातून या ठिकाणी स्वानंद परिवार सरांना विनंती करतोय की आपण या गीताचं सादरीकरण करावं. जोरदार टाळ्या मात्र आपल्या आवश्यक आहेत या गीतासाठी. अंगावर शहारा आणणारे गीत आहे.
दिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। वादी करता पर्वतराज विराट है, दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है। यमुना जी के तट को देखो गंगा का ये घाट है, बात बात में हाथ हाथ में यहाँ गिरा घाट है। तो ये तस्वीरें अपने गौरव की अभिमान की, इस मिट्टी से जिला करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। ये है अपना राजपुताना लाठी से तलवारों पे, किसने सारा जीवन काटा। दिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय।
आहे. ज्याप्रमाणे शिवजयंतीचं नियोजन झालेलं आहे याचप्रमाणे पुढे भविष्यात येणाऱ्या सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचंही नियोजन अशाच प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते सतत करतही असतात. खरोखरच खूप शुभेच्छा आपल्या कार्याला, प्रेरणा सर्वांकडून आणि असंच आपण कार्य करत राहावं ही अपेक्षा. यानंतर या ठिकाणी समारोप आपल्या सर्वांच्या लाडक्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम सन्माननीय स्मिता पाटील मॅडम या करतील. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खूपच सुंदर पद्धतीने पार पडलेला आहे. स्वानंद ग्रुप आपलं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपण खूपच छान पद्धतीने हा कार्यक्रमाला शोभा आणलेली आहे. आपला शाहिरांचा कार्यक्रम पाहून मला असं खरोखर मध्ययुगात की आपले राजकवी कवी कुलेश आणि कवी भूषण यांची आठवण आम्हाला आल्याशिवाय राहिली नाही. ज्या पद्धतीने कवी भूषण हे शिवरायांना वीररस त्यांनी जागृत केला, सर्व मावळ्यांमध्ये वीररस जागृत केला आणि ज्या पद्धतीने आपल्या धाकल्या छत्रपतींवरचा प्रत्येक वार कवी कुलेश यांनी झेलला, म्हणजे ते फक्त शाहीरच नव्हते तर एक वीर सुद्धा होते. त्याच पद्धतीने त्यांचा वारसा आज आपण पुढे चालवत आहात. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही दोन्ही मॅडम, तुम्ही ज्या पद्धतीने पाळणा म्हटला तो खरंच खूप अप्रतिम होता. आमच्या जिजाऊ, आमच्या धाराऊ याच पद्धतीने शिवबांना आणि आमच्या धाकल्या राजांना पाळणा म्हणत असेल अशी आठवण झाली. खरंच खूप सुंदर आवाज आहे आपल्या दोघींचा. आणि ज्या पद्धतीने आपण गायन केलं की रायगडाचा आम्हाला अभिमान आहे, तसाच आम्हाला तुमचा अभिमान आहे. खरंच खूप छान. तुम्ही विद्यार्थी खूप छान पद्धतीने शाळेत पण काम करत असाल हा आत्मविश्वास मला वाटला. आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक इतके उत्कृष्ट आहेत, बहुरंगी तुमचं व्यक्तिमत्व आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. खूप छान पद्धतीने आजचं नियोजन केलं. एक देखणं नियोजन अविनाश तुम्ही आणि तुमच्या टीमने केलेलं आहे. खरंच तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक, खूप खूप आभार. आणि याच पद्धतीने आता अनाऊन्स केलं त्या पद्धतीने पुढची प्रत्येक जयंती आपण साजरी करणार आहोत. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि शेवटी एक म्हणजे जे रामदास स्वामींनी शिवरायांसाठी म्हटलं त्या बोलांनी मी माझे शेवटचे भाषणाची सांगता करते आणि कार्यक्रमाची सांगता करते. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप या भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, सलगी देणे कैसे व्हावे, याहून विशेष ते करावे जीवित तृणवत